सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आपण एबीपी माझावर कलाकारांचा बाप्पा कसा आहे ते पाहतोय। आणि अशातच मी आता सगळ्यांचे लाडके संबंध महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या घरी आलेली आहे। ते सोबतच वहिनी सुचित्रा बांदेकर देखील आहेत। त्यांच्या बाप्पाची एक वेगळी ओळख असते। दरवर्षी ते एक आकर्षण असतं बाप्पाचं। या वर्षीचं त्यांचं आकर्षण काय ते आपण जाणून घेऊयात। सुरुवात करूया वहिनींपासून। अरे बाप्पा स्वतःच एक आकर्षण आहे। सो तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही आणि त्याच्यासारखं दुसरं ब्लेसिंग नाही। तर त्याच्यामुळे तो आकर्षण आहे। यावेळेस आम्ही गुलाबाचं फूल नवीन मीराने घातलेलं आहे आणि एकूणच असं छान प्रसन्न वाटतं तो घरी आल्यावरती। सुंदर अशी बाप्पाची आरस फुलांनी केलेली आहे। खरं तर बाप्पाचं आकर्षण असतो असं म्हणतात, पण तुमची एक वेगळी तळकोकणातली परंपरा आहे। किती दिवसापासून या सगळ्या गोष्टी या सगळ्याची तयारी तुम्ही केलेली आहे? तयारी खरं बघायला गेलं तर आता कसं हे झालंय काय सवयीचं झालं आहे। हां, आणि आमचे महेश भाऊजी, अवधूतबाई, नागेश, आदेश हे सगळेजण ऑलमोस्ट महिन्याभरापासून काही ना काही सुरूच असतं। कसं डेकोरेशन करायचं हे आता छान बनवून घेतलेलं आहे मखर त्याचं। आणि घरातल्या सगळ्या गृहिणी, आदेशच्या वहिन्या, त्या तर एकदम 1-1.5 महिन्यापासून ऑलमोस्ट सगळं सुरू असतं। सगळ्या गोष्टींची व्यवस्थित होणं हे गरजेचं असतं बाप्पा। खरं तर आदेश भाऊजी सगळ्यांना प्रश्न विचारत असतात, घरोघरी वहिनींना विचारतात की काय मदत केली का। आज मला तो योग आलेला आहे विचारायचा, वहिनींना तुम्ही काय मदत केली आहे? मी सगळे पदार्थ कसे झाले आहेत याची चव सांगण्याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी माझी असते। आणि त्यामुळे नाही मदत म्हणण्यापेक्षा आमच्या घरातली सगळी गृहलक्ष्मी आणि सगळी स्त्रीशक्ती जी आहे ती खूप मनोभावे बाप्पाची आराधना करत असतात, सेवा करत असतात। आणि 1996 हा गणपती बाप्पा आमचा मुंबईत आला। पूर्वी सिंधुदुर्गातल्या वाडोस या ठिकाणी हा बाप्पा होता आणि त्यामुळे बांदेकर कुटुंब संपूर्ण म्हणजे आमच्या आजोबांपासून यशवंत विठ्ठल बांदेकर म्हणजे परमपूज्य भाऊ यांच्या परंपरेपासून तो गणपती बाप्पा बांदेकर कुटुंबात आहे। त्यामुळे खूप वर्षापासून त्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्याची खूप म्हणजे ओढ असते, सेवा करण्याची संधी मिळते आणि हे सगळं आम्ही करत असतो। या सगळ्यात तर खरं आनंदच आहे। मी एक पाहिलं तुम्ही आता इथे नैवेद्य ठेवलेले आहे, या नैवेद्याचं खास काय, यामागची काय गोष्ट आहे? इथे वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आहे मी आता पाहिलं, काय याचं विशेष आहे? विशेष असं आहे की आपल्याकडे आज मोदक जे होतात ते पुरणाचे होतात। सो पुरणाचे मोदक केले जातात आणि आपण बाप्पासाठी ना ते उंदराचे कान करतो। मग चंद्र, सूर्य जरा बघा मी केलेला आहे। हां, मी केला तो जरा नीट बघा, वहिनींनी केलेला सूर्य नीट झूम बिम करा व्यवस्थित ह्याच्यावरती। आणि 9 भाज्या असतात आपल्याकडे आज। आणि हे असं रायतं केलं जातं, आंबाडीचं रायतं। अगदी पारंपरिक पद्धतीने केलेला। तर एक वेगळी अशी नैवेद्याची पण गोष्ट आहे त्यांच्या घरात। पुरणाचे मोदक केले जातात वेगवेगळे। त्यांनी जसं म्हटलं की उंदराचे कान, सूर्यफूल त्यांनी स्वतः जो बनवलेला आहे, सूर्य त्यांनी तो स्वतः बनवलेला आहे। आणि एक वेगळंच आकर्षण असं बांदेकर कुटुंबाचं असतं गणपतीसाठी। सर, गणपतीचं आणि तुमचं खूप वेगळं नातं आहे असं बोललं जातं। खूप सारे किस्से आहेत, त्यातला एखादा किस्सा तुमच्या हृदयाच्या कोपऱ्यात अजून म्हणजे सगळ्याच आठवणी आहेत, एक असा जो कधी विसरता येणारा नाही? मला असं वाटतं दरवर्षी म्हणजे पूर्वी गणपती बाप्पा आमचा वाडोसमध्ये होता आणि तो स्ट्रगलचा काळ सुरू होता। आणि मला अजून ते आमचं जुनं घर आठवतं, मातीच्या भिंती, बाप्पासाठी असलेला एक तो असा देवारा होता। एकदा रात्री मी असाच उठलो, त्या देवाऱ्यात जाऊन बसलो होतो, बाप्पाच्या डोळ्यात डोळे घातले होते आणि म्हटलं होतं बाप्पा इतकी मनोभावे सेवा करतो आहे तर तू तथाच म्हण, आशीर्वाद दे। आणि मग तिकडनं 7 दिवसाचं विसर्जन झाल्यानंतर 9व्या दिवशी मुंबईत पोहोचलो आणि मला आठवतं आहे की त्याच वर्षी मला आमचे रहाटे कुटुंब होतं, आमच्या बिल्डिंगमध्ये एकच फोन होता। त्या फोनवरती मुंबई दूरदर्शनवरून नीनाताई राऊतांच्याकडून फोन आला होता आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाचं चित्रीकरण गिरगाव चौपाटीवर करण्याची तेव्हा मला संधी मिळाली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला। त्यामुळे प्रत्येक वेळेला दरवर्षी बाप्पा येतो, बाप्पा पुन्हा जातो,
जातो तेव्हा विसर्जनाच्या नंतर एक काहीतरी आयुष्यात चांगलं घडतं, एक नवा प्रवास सुरू होतो, अशी एक मनातली भावना आहे. तसंच त्यामुळे हे सगळे बाप्पाकडे मनोभावे एखादी गोष्ट आपण मागितली की बाप्पा ती मनोभावे पूर्ण करतो, आशीर्वाद देतो, अशी भावना आहे माझी. सर, तुम्ही म्हणला की प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन बाप्पासोबत जोडलेलं आहे. तुमची राजकीय कारकीर्द आणि गणेशोत्सव याची पण सुरुवात बाप्पापासूनच सुरू झालेली आहे. खरं आहे. मी असं म्हणेन की त्याहीपेक्षा अभ्युदयनगर गिरणगाव या ठिकाणी बालपण गेलं आणि त्या अभ्युदयनगरमधल्या त्या गणपती बाप्पाची सेवा करता करता त्या अभ्युदयनगरच्या मिरवणुकीत नाचता नाचता, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत जाता जाता ताल लय सूर सगळेच तिथे गवसले आणि तिथूनच खरं तर उत्तम प्रवास सुरू झाला असं मी म्हणेन. आणि तो प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. समाजसेवा करत राहणं, लोकांसाठी काहीतरी करत राहणं आणि बाप्पा तेच तर बघत असतो आणि आपल्याला शक्ती देत असतो. तुम्ही एक उत्तम सूत्रसंचालक आहात, चांगले कलाकार आहात, सोबत तुम्ही राजकीय नेतेसुद्धा आहात. आजकाल आपण पाहतोय काळानुरूप गणेशोत्सव मंडळ जी आहेत ते आधी जे देखावे होत होते ते देखावे बंद झालेले आहेत. काय मंडळांनी केलं पाहिजे अजून पुढे, काय म्हणाल यावर? मी म्हणेन की जसं जसं आता तुमच्या हातात पूर्वी एकच मजल्यावरती टेलिफोन होता, आता तुमच्याकडे मोबाईल आलेले आहेत. त्यामुळे काळानुरूप बाप्पाची सेवा आणि बाप्पाच्या सेवेमध्ये भक्तांची वाढ ही म्हणजे अगदी प्रत्येक क्षणागणिक होते आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की प्रत्येक उत्सव हा तेवढ्याच दिमाखाने साजरा होतो आहे. त्यामुळे कुठल्याही मंडळाने काही वेगळं करण्याची गरज नाही. कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं पण मंडळ आणि मंडळाच्या दानपेटीतून येणारे पैसे हे लोकांच्या मदतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती सेवा घडत असते. त्यामुळे खूप छान कार्य सगळीच मंडळं करतायत असं मी म्हणेन. मला थोडं बोलायचं आहे. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सार्वजनिक केला तो याच कारणासाठी की लोकजागृती व्हावी म्हणून. सो हां, तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं लोकजागृती होण्यासाठी किंवा लोकांना काही संदेश देण्यासाठी गणेशोत्सवाचा नक्की हे व्हायला पाहिजे. आपण पाहतोय की खूप मंडळांमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते सगळे देखावे, ते जे आपण जायचो, रांगा लावायचो, बघायचो, ते सगळंच बंद झालेलं आहे. आणि म्हणूनच ABP माझाने सुद्धा घराघरात केलेल्या देखाव्याचे फोटो मागितलेले आहेत. त्यामुळे ते देखाव्याचे फोटो आले आणि फोटोतनं जे जे विजयी ठरणार त्यांना माझ्यासोबत अष्टविनायक यात्रेचाही योग यंदा घडणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. बाप्पा विराजमान झालेले आहेत, मात्र राज्यावर संकट आहेत. आता तुम्ही मुलुंडमध्येच राहतात, घोडबंदरचा रस्ता आहे, वाहतूक कोंडी होते, राज्यात अत्याचार वाढलेले आहेत, क्राईम रेट देखील वाढलेला आहे. काय बाप्पाकडे मागणं मागाल या संदर्भात? मी बाप्पाकडे एवढंच मागेन की बाप्पा आपण जसं म्हणतो की सर्वांना सुबुद्धी दे, प्रत्येकाला समोरच्याकडे अत्यंत आदराने बघण्याची दृष्टी दे आणि त्याचबरोबर जे जे काम मी स्वतः करीन ते अत्यंत मनोभावे, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाचं, माझ्या देशाचं, माझ्या राज्याचं आणि स्वाभाविक आहे कायम मला बाप्पा पुढच्या वर्षी येताना तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे, इतकं चांगलं माझ्याकडून घडू दे. अशा पद्धतीचीच खरं तर प्रत्येकाने स्वतःमध्ये एक जागरूकता करण्याची आवश्यकता आहे. तुमचे चित्रपट तर आता खूपच सुपरहिट ठरत आहेत. तुमचं काय बाप्पाकडे आत्ता यावर्षीचं मागणं असेल? मागणं काय, बाप्पाला सगळं माहिती आहे. त्यामुळे उलट आपण खरं तर काहीच नाही मागायचं बाप्पाकडे. तो आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्तच तो आपल्याला देत असतो. सो मी नेहमी हेच सांगते बाप्पाला की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ देत, कुटुंबाला सुखात ठेव. आपण बांदेकर यांच्या घरी सहकुटुंब इथे गणपती बाप्पाचं स्वागत होतं, त्यांचं आगमन झालेलं आहे, नैवेद्य दाखवलेलं आहे आणि खूप अशा सणांमध्ये खरं तर कुटुंब येतं आणि त्यांचं स्वागत करता हा एक क्षण इथे अनुभवायला मिळतो कुटुंबासोबत. आणि राज्याचं संकट, जसं बांदेकर सरांनी म्हटलं आहे की त्यांना गणपती बाप्पा बुद्धी देव आणि लवकरात लवकर हे सगळं संकट दूर व्हावं. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारताना. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मयुरी उंबासे, ABP माझा, मुंबई. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.